नाशिकमधील जय श्रीराम मित्र मंडळानं महादेवाच्या अवताराची गणरायाची मूर्ती स्थापित केलेली आहे। बाप्पाच्या आरतीसाठी नाशिककरांनी गर्दी केली आहे। मीरा रोडच्या न्यू ग्रीनवूड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं पर्यावरणाचा समतोल राखत स्थापित केली शाडूची मूर्ती। मंडळाकडून बाप्पासाठी करण्यात आली आकर्षक आरास। बदलापूरमधील मिरजणकरांच्या गणरायाच्या देखाव्यात साकारला चिनाबचा नवा पूल। देखावा पाहण्यासाठी बदलापूरकरांची होती मोठी गर्दी। बुलढाण्यातल्या पत्रकारांनी गणेशोत्सवाचं जपलं वेगळेपण। भजन स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून राबवले सामाजिक उपक्रम। दहिसरमध्ये काशीत कुटुंबांच्या बाप्पाचं धूमधडाक्यात विसर्जन। पुढच्या वर्षी लवकर या म्हणत बाप्पाला दिला निरोप। घरगुती गणपतीमध्ये उभारला चक्क चाळीचा देखावा। करिरोडमध्ये देखावा साकारला। मुंबईच्या विक्रोळीतल्या बर्गे कुटुंबानं प्रतिजेजुरीचा पर्यावरणपूरक देखावा साकारला। कुटुंबात गणेश स्थापनेला यंदा 60 वर्ष पूर्ण। जळगावातील पाचोऱ्यातल्या संदीप पाटील यांच्या घरी बाप्पाचं आगमन। बाप्पांना साईच्या दरबारात केलं विराजमान। साईंचा दरबार तयार करण्यासाठी 10 ते 12 दिवसांचा लागला वेळ। साताऱ्याच्या कराडमध्ये हिंदू मुस्लिम बांधवांकडनं गणपतीची आरती। तांबवे इथं जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आरती। संगम गणेश मंडळाचा गेल्या 25 वर्षांपासूनचा उपक्रम। अंधेरीतल्या पारसीवाडा महाराजा गणेशोत्सव मंडळाकडनं यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा देखावा। शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश या संदर्भातला माहिती देणारा देखावा साकारला। महाडमधल्या वहूर गावातल्या जाधव कुटुंबाच्या बाप्पाचं उत्साहात विसर्जन। पारंपरिक खालूबाजाच्या गजरात नाचत गात बाप्पाचं विसर्जन। सात दिवसांच्या गणपती बाप्पांचं काल विसर्जन। दिव्यातल्या साळुंखे कुटुंबानं गणपती बाप्पाला दिला भावपूर्ण निरोप। गडचिरोलीमध्ये गणेशोत्सवानिमित्तानं गोंडवाना विद्यापीठात सांस्कृतिक कार्यक्रम। परिसरात भक्ती, उत्साह आणि संस्कृतीचा सुरेख संगम। विद्यार्थ्यांनी गणेश वंदनेवरील नृत्यातनं घडवलं संस्कृतीचं दर्शन। गडचिरोलीमध्ये गणेशोत्सवात आदिवासी संस्कृतीची झलक। अहेरी तालुक्यातल्या वडलापेठ गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत आदिवासी बांधवांचं रेला नृत्य। नृत्यात मुंबईतील मियाम फाउंडेशनच्या संचालिकांनी घेतला सहभाग। जळगाव पिंपराळ्याच्या राजाची केळीच्या खोडाच्या पावडरपासून अद्वितीय मूर्ती। स्नेहल गणेश मंडळाच्या आकर्षक मूर्तीनं जळगावकरांचं लक्ष वेधलं। 100% पर्यावरणपूरक मूर्ती। परभणीतल्या मटकराळा इथल्या शेतकऱ्यांनी महालक्ष्मी पूजनाच्या वेळेला कर्जमाफी आणि हमीभावावर आधारित देखावा केला सादर। शेतकऱ्यांच्या समस्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न। वाशिमच्या 11 वर्षीय दिव्यांग विराज शिंदेचा घरच्या बाप्पासमोर पंढरपूर वारीचा देखावा। घरातच विसर्जन कुंड तयार करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश। नांदेडच्या ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांचा अनोखा छंद। गेल्या 36 वर्षांपासून बाप्पाच्या 500हून अधिक मूर्तींचा संग्रह। दगडापासून सोन्याच्या दागिन्यांमधल्या मूर्तींचंही संकलन। कल्याणमधल्या झुंजार मित्रमंडळाच्या बेतुरकरपाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं 37वं वर्ष। यावर्षी मराठी भाषा अभिमानाचा देखावा सादर। मराठी शिकूया, बोलूया आणि जपूया असा देखाव्याद्वारे संदेश। लाज वाटते, खरंच लाज वाटते। महासंगणक बनवता येतो, चित्रपट सृष्टी निर्माण करता येते।
छत्रपती संभाजीनगरमध्ये वंजारी समाजाचा एक समाज एक गणपती समाजातला एकोपा जपण्याचा आदर्श मार्ग म्हणून या समाज मंडळाचं कौतुक. चंद्रपुरात ब्रह्मपुरीचा महाराजा गणेश मंडळानं साकारली सोमनाथ मंदिराची प्रतिकृती. 200 बाय 200 फूट क्षेत्रात मंदिराचा देखावा. 110 फूट उंच मंदिरात गणराया विराजमान. कोल्हापुरात 7 दिवसांच्या गणपतींचं पर्यावरणपूरक पद्धतीनं विसर्जनासाठी पालिकेची नेटकी व्यवस्था. सुमारे 900 टनहून अधिक निर्माल्याचं संकलन. रायगडमध्ये 7 दिवसांच्या गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप. महाडमधल्या वहूर उगवतीवाडी गावात गणपती बाप्पांची विसर्जन मिरवणूक. खालू वाजाच्या तालावर लेझिमचा ठेका धरत पारंपरिक नृत्य. परभणीमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्तानं गांधी पार्कच्या राजासाठी बाबा बर्फानी अंबरनाथ देखावा सादर. मंडळाकडनं गेल्या 10 वर्षांपासून अनेक घटनांवर आधारित देखावे सादर. यवतमाळ गणेशोत्सवाच्या देखाव्यातनं नेत्रदानाचा संदेश. संकल्प करा आणि मरणोत्तर नेत्ररूपी जगा असा संदेश. पर्यावरण संवर्धनाचाही संदेश. वसईतल्या नाळे गावातल्या म्हात्रे कुटुंबात गणेशोत्सवानिमित्त आकर्षक देखावा. अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाचा सुंदर असा चलचित्र देखावा पाहण्यासाठी गर्दी. त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली व ती वारुळावर पडली. उद्धवाचे निमित्त शहापुरातल्या साजिवली गावात 7 दिवसांच्या गौरी गणपतीचं विसर्जन. अत्यंत भक्तिमय वातावरणात टाळ मृदुंग आणि गणरायाच्या जयघोषात विसर्जन. गणेशोत्सवाच्या 7व्या दिवशी उत्साहात गणरायाचं विसर्जन. 1323 सार्वजनिक गणरायांचं तर 47,817 घरगुती गणपतींचं विसर्जन. एकूण 5,213 गौरींचं विसर्जन. चंद्रपुरात नवयुवक बाल गणेश मंडळाकडनं नदी प्रदूषणावर जनजागृतीपर देखावा. माता मानणाऱ्या नदी स्वच्छतेचा मंडळाकडनं भावनिक संदेश. नवी मुंबईत मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र पाटील यांच्या निवासस्थानी घेतलं गणरायाचं दर्शन. अण्णासाहेब पाटील यांच्या फोटोला घातला हार. वाशिममध्ये जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं मुंगसाजी गणेश मंडळाजवळ जनजागृतीसाठी पथनाट्याचं आयोजन. गणेशोत्सव काळात वाजवल्या जाणाऱ्या डीजेमुळे दुष्परिणामांविषयी करण्यात आलं मार्गदर्शन. भांडूपचे राहुल पवार यांच्या घरी बाप्पा विराजमान. पवार कुटुंबानं पर्वतरांगांचा देखावा सादर करत अनोख्या निसर्गरूप सजावटीमध्ये केलं बाप्पाचं आगमन. जालन्यातल्या नाटकर कुटुंबात यंदाही गणपतीचं आगमन मोठ्या उत्साहात. दरवर्षीप्रमाणे यंदाही इको फ्रेंडली बाप्पा विराजमान. घरात सुंदर अशी गुलाबी आणि पांढऱ्या रंगांच्या फुलाची सजावट. कोकणात ज्येष्ठ गौरी पूजन. महिला वर्गात उत्साह. सणासाठी महिला मोठ्या संख्येनं एकत्र येत केला डान्स. श्रीवर्धनमध्ये जसवली गावात महिलांची धमाल. रत्नागिरी जिल्ह्यातील पावस गावात प्रशांत वडपकर यांच्या घरी बाप्पाचं आगमन. बाप्पासाठी वडपकर कुटुंबानं सादर केला आकर्षक देखावा. अभिनेत्री ईशा देओलनं घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन. लालबागच्या राजाला पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. कल्याणमधील मेळा गणपती 125 वर्षांहून अधिक जुनी परंपरा. विविध जाती धर्माचे लोक एकत्र येऊन साजरा करतात उत्सव. पारंपरिक ढोल ताशाच्या गजरात गणेश घाटावर केलं जाणार विसर्जन. नाशिक जिल्ह्यातला पाणीसाठा 97% धरण क्षेत्रात पावसाची संततधार. गंगापूर धरण 98% भरलं. नाशिक जिल्ह्यात एकूण 24 प्रकल्प. यवतमाळमधील अरुणावती धरण 100% भरलं. धरणाच्या 3 दरवाजांमधनं अरुणावती नदीमध्ये पाण्याचा विसर्ग. 3 तालुक्यातल्या शेतकऱ्यांची रबी हंगामाची चिंता मिटली. वणीच्या निळजाई खाण परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे ढिगारा कोसळला. ढिगाऱ्याखाली 2 वाहनं अडकली. स्कॉर्पिओ आणि ट्रक ढिगाऱ्यात अडकले. उत्तर भारतात पावसाचा हाहाकार. अनेक ठिकाणी पूरस्थिती. पंजाबमधले 12 जिल्हे पुराच्या वेढ्यात. 3 लाख नागरिक बेघर. वर्ध्यातले शेतकरी अडचणीत. अगोदर पावसाचा मारा, नंतर पुराचा तडाखा आणि आता येलो मोझॅक रोगासह हुमणी अळीचा हल्ला. भंडाऱ्याच्या कुबेरनगरी तुमसरची झाली दुर्दशा. राष्ट्रीय महामार्गावर 1 ते 1.5 फूट पाणी. रस्ता पार करताना अनेकांची तारांबळ. चंद्रपूर शहरालगतच्या इरई धरणाचे सर्व दरवाजे उघडले. शहरात इरई नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत. सूत्रांची माहिती. ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. जी-आरमधनं मराठा आणि ओबीसी दोघांची फसवणूक झाल्याची शक्यता. स्पष्टता होणं गरजेचं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य.
GR संदर्भातल्या स्पष्टतेसाठी ओबीसी नेत्यांची 6 तारखेला बैठक बोलावणार, तज्ज्ञांचीही बैठक घेणार, बैठकीनंतर भूमिका मांडणार, वडेट्टीवार यांची माहिती. रत्नागिरीच्या राजापूरमधल्या रुढे गावात शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश, आमदार किरण सामंतांच्या उपस्थितीत प्रवेश. मुख्यमंत्र्यांकडनं सर्व मंत्र्यांसह भाजप आमदारांना आज स्नेहभोजनाचं निमंत्रण, वर्षावर स्नेहभोजनाचं आयोजन. भाजप मंत्र्यांची होणार बैठक, मराठा कुणबी आरक्षणाबाबतही चर्चेची शक्यता. जरांगे समाधानी तर आम्ही समाधानी, 5 दिवसानंतर जरांगेंच्या लढ्याला यश, फडणवीसांनी तोडगा काढला, खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया. कालच्या प्रसंगात दोन्ही उपमुख्यमंत्री कुठे होते? शिंदे आणि अजित पवारांचे नेते आनंद सोहळ्यात का नव्हते? नवी मुंबईत गुलाल उधळणारे काल कुठे होते? संजय राऊतांचा सवाल. महादेव मुंडे हत्या प्रकरणी 31 जुलैला SIT स्थापन केली, त्यानंतर काहीच कारवाई नाही. मुंडे कुटुंबियांना न्याय केव्हा मिळणार? स्थानिक बीडमधले गुंड पुढारी समोर आपण झुकताय का? अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना सोशल मीडियावर पोस्ट करत सवाल. मराठा समाजाचं ओबीसीकरण करण्याचा हेतू राज्य सरकारनं साध्य केलाय, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचा आरोप. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही म्हणत ओबीसी आरक्षणावर दरोडा टाकल्याचा केला आरोप. न्यायाचं दुसरं नाव देवेंद्र फडणवीस, सर्व समाजाला सोबत घेऊन चालण्याचं काम, महाराष्ट्र आणि समाजाच्या हिताचे निर्णय घेतले. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची प्रतिक्रिया. किरीट सोमय्या कोण आहेत? अमरावती जिल्ह्यात एकही बांगलादेशी किंवा रोहिंगे नाहीत. सोमय्या अमरावतीत येऊन खोटे आरोप करतायत. यशोमती ठाकूर यांचा सोमय्यांवर आरोप. सरकारनं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करतंय ना कंत्राटदारांना हक्काची देणी देत आहे. त्रासाला कंटाळून शेवटी कंत्राटदार आत्महत्या करतायत. हाच काय प्रगतीपथावरचा महाराष्ट्र? सामनातनं सरकारला सवाल. जाणता राजानं नेहमीच मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसली, मंडल आयोग राज्यात लागू, मात्र मराठ्यांचा विसर. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी शरद पवारांवर केली होती टीका. नागपुरात वोट चोरी विरोधात काँग्रेसची जनजागृती यात्रा, यात्रेत हर्षवर्धन सपकाळांसह वरिष्ठ नेते सहभागी होणार. कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाच्या विरोधात उबाटाचं भीक मागो आंदोलन, कंत्राटदारांना दिलेली अभ्यासिका पालिकेनं स्वतः चालवण्याची केली मागणी. हैदराबाद गॅझेटियरच्या GRची बीडमध्ये होळी, सरकारनं तत्काळ GR रद्द करावा, ओबीसी आंदोलकांची मागणी. आगामी पालिका निवडणुकीसाठी सोलापूर पालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनांचं प्रसिद्धीकरण, निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार यात पुन्हा बदल होऊ शकतील, पालिका प्रशासनानं सांगितलं. गेल्या 16 दिवसांपासून NHMचे 1500 कर्मचारी संपावर, अमरावती जिल्हा परिषदेसमोर आंदोलन, थाळी वाजवत केलं आंदोलन. दौंडमधल्या श्री फिरंगाई माता विद्यालयात तालुकास्तरीय खो खो स्पर्धा, विविध शाळेतले विद्यार्थी, वयोगटातील जवळपास 70 संघांनी खो खो स्पर्धेत घेतला सहभाग. हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाविरोधात जळगावात ओबीसी समाज आक्रमक, आमच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं, ओबीसी समाजाच्या भावना. अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची नागपूर मध्यवर्ती कारागृहातनं सुटका, 18 वर्षांनंतर अरुण गवळीची सुटका, सुप्रीम कोर्टाकडनं जामीन मंजूर. बारामतीमध्ये भिगवण चौकात वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक त्रस्त, चौकात ट्रॅफिक सिग्नल बसवण्याची आणि गर्दीच्या वेळेला वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी. जळगावातल्या अमळनेरमध्ये श्री मंगळ देवतेचा जन्मोत्सव उत्साहात सुरू, मंत्री रक्षा खडसेंनी घेतलं दर्शन, 3 लाखांहून अधिक भाविकांनी घेतला प्रसादाचा लाभ. वर्ध्याच्या ग्रामीण भागात पोलिसांचा रूट मार्च, आगामी सण उत्सव शांततेत आणि आनंदात साजरे करण्याचा दिला संदेश. मालवणच्या समुद्रात परराज्यातल्या हाय स्पीड ट्रॉलर्स आणि अनधिकृत पर्ससीन नौकांचा मासेमारीचा धुडगूस, नौका बेकायदेशीरपणे मासेमारी करत असल्याचा स्थानिक मच्छीमारांचा आरोप. कुडाळमधल्या नेरुळमध्ये देसाईवाडीत डोंगरावरचं पाणी थेट लोकांच्या अंगणात, रस्ता गेला वाहून, कॉन्ट्रॅक्टर्सचा निष्काळजीपणा, गावकऱ्यांचा संताप. बीडच्या परळीत वज्रमूठ निषेध मूक मोर्चा, लेकीवाळींच्या सुरक्षिततेसाठी परळीकरांची एकजूट. गणेशोत्सवासाठी कोकणात आलेल्या कोकणवासियांच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात, लांजा आगारातनं 90 बसेसचं नियोजन. साताऱ्यातल्या सानवी शिंदेची राष्ट्रीय अॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत सुवर्ण कामगिरी, 3 सुवर्ण पदकांसह 1 रौप्य पदकाची कमाई.
पवार मंडल यात्रा काढतात, दुसरीकडे जरांगेंना पाठिंबा देतात. पवार कुटुंबानं ओबीसींचं आरक्षण संपवलं, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा आरोप. मराठ्यांच्या आंदोलनाला यश तर ओबीसींचा संताप. सरकारनं काढलेल्या जीआर विरोधात कोर्टात जाणार, शासकीय निर्णयाची होळी करून निषेध करणार. हाके, वाघमारे आणि ढोले पाटलांचा इशारा. सीबीसीतल्या 10% आरक्षणाचं काय? एकाच समाजाला 2 निकषांवर आरक्षण देता येतं का? मराठा समाजाला दिलेल्या 10% आरक्षणाच्या विरोधातल्या याचिकेवर 13 सप्टेंबरला सुनावणी. सरकारच्या जीआरमुळे ओबीसींना धोका नाही, प्रत्येकाची मतमतांतरं असू शकतात. बबनराव तायवाडेंचं वक्तव्य. जीआर हाती आल्यानंतर तज्ज्ञांसोबत चर्चा केली. नातेसंबंध म्हणजे वडिलोपार्जित, जीआर जनरल नाही. हा शासन निर्णय जातीची वैधता तपासण्यासाठी. बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया. जीआरमुळे ओबीसी समाजाचं कुठलंही नुकसान नाही, प्रचलित पद्धतीनुसार प्रमाणपत्र मिळणार. बबनराव तायवाडेंची माहिती. ओबीसींचं साखळी उपोषण सुरूच राहणार, सरकारसोबत चर्चा करून समाधान होईपर्यंत उपोषण सुरू राहणार. गरज पडल्यास कोर्टात जाणार, तायवाडेंचा निर्धार. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न. लोकशाही दिनात 81 अर्ज दाखल, नागरिकांच्या तक्रारी प्राधान्यानं सोडवण्याचे निर्देश. हिंगोली शहरातल्या मुख्य रस्त्याची दुरावस्था, रस्त्यावर खड्डे पडल्यानं वाहन चालकांना त्रास, रस्त्याच्या तत्काळ दुरुस्तीची मागणी. मुंबई विजयदुर्ग जलवाहतूक चाचणी यशस्वी, M2M या रोरोची ट्रायल रन यशस्वी. मुंबईवरून कोकणात जाणारी ही पहिली बोट. पुणे पालिकेच्या प्रभाग रचनेवर एका दिवसात 785 हरकती, गेल्या 10 दिवसात केवळ 595 हरकती आणि सूचनांची नोंद. 4 सप्टेंबरपर्यंत हरकती आणि सूचना नोंदवण्याची मुदत. सांगली जिल्हा परिषदेच्या सीईओचा लेटकमर्स, कर्मचाऱ्यांना दणका. मुख्य गेटला लावलं कुलूप, उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांना सुनावले खडेबोल. यवतमाळमध्ये बेशिस्तपणे दुचाकी चालवणाऱ्यांवर कारवाईची, प्रहारची मागणी. युवकांना धूमस्टाईल बाईक रायडिंगचं एक प्रकारचं व्यसन असल्याचा केला आरोप. 11वी प्रवेश प्रक्रियेत गोंधळ कायम, प्रवेशासाठी तिसरी विशेष फेरी घेण्याचा निर्णय. तिसऱ्या फेरीचं परिपत्रक जाहीर, 3 सप्टेंबरपर्यंत नोंदणी करता येणार. मुंबईमध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेवर रात्री 34 अधिक लोकल धावणार. गणेशोत्सवात सीएसएमटी आणि ठाणे ते कल्याण दरम्यान 22 गाड्या सोडल्या जाणार, तर पश्चिम रेल्वेवर 12 गाड्या सोडल्या जाणार. सोलापुरात माझं सोलापूर, स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर या विशेष मोहिमेला सुरुवात. आयुक्त सचिन उंबासेंनी शहरातल्या विविध ठिकाणी पूर्व सर्वेक्षण आणि प्रत्यक्ष पाहणी करून घेतला स्वच्छतेचा आढावा. कोल्हापुरात पालिकेची प्रभाग रचना जाहीर, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली. सत्ताधाऱ्यांच्या सोयीची प्रभाग रचना केल्याचा काँग्रेसचा आरोप. धुळे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, 19 प्रभागातनं 74 नगरसेवक पालिकेत जाणार. प्रभाग 1 ते 17 4 सदस्य, 18 आणि 19 मध्ये 3 सदस्य. 15 सप्टेंबरपर्यंत हरकती आणि सूचना नोंदवण्याची मुदत. मुख्यमंत्र्यांनी अनेक वेळेला कटुता सहन केली, त्यांची सहनशीलता वाखाणण्याजोगी. खासदार उज्ज्वल निकमांकडनं मुख्यमंत्री फडणवीसांचं भरभरून कौतुक. राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी स्थापित गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन. कुडाळ नगरपंचायतीतल्या भाजपच्या 8 पैकी 6 नगरसेवकांचं निलंबन. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतांनी बजावली नोटीस. पक्षशिस्त भंग केल्यानं निलंबनाची कारवाई. ठाण्यात 1.5 कोटी रुपयांची परदेशी दारू जप्त. राज्य उत्पादक शुल्क विभागाची कारवाई, एकाला अटक, पुढचा तपास सुरू. हिंगोलीमध्ये ओबीसी बचावासाठी ओबीसी बांधवांची बैठक. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातनं आरक्षण देण्याच्या शासन निर्णयाचा केला निषेध. राष्ट्रवादीची बैठक संपली, बैठकीत पक्ष संघटना आणि इतर बाबींवर चर्चा. भुजबळांच्या नाराजीबाबतही चर्चा. वर्ध्यामध्ये जादा परताव्याचा आमिष देणारा मुख्य सूत्रधार जेरबंद. सहकार्य करणाऱ्यालाही ठोकल्या बेड्या. 44,13,000चा मुद्देमाल जप्त. गणेशोत्सवानंतर कोकणवासियांचा परतीचा प्रवास सुरू. 17 वर्ष रखडलेला मुंबई गोवा महामार्ग पूर्ण व्हावा अशी गणरायाच्या चरणी केली प्रार्थना.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एसटी बसेसना मोठा प्रतिसाद. आजपासून जीएसटी काउन्सिलची 2 दिवसांची बैठक. पंतप्रधानांच्या जीएसटी सुधारणांच्या घोषणेनंतर बैठक महत्त्वाची. दैनंदिन वस्तूंवरचा कर कमी करण्यासाठी महत्त्वाकांक्षी बदल केले जाण्याची शक्यता. तेलंगणातल्या भारत राष्ट्र समितीचे के चंद्रशेखर राव यांनी मुलगी आमदार के कविता यांना केलं निलंबित. कवितांची अलीकडची विधानं आणि भूमिका पक्षाची प्रतिमा मलिन करणारी असल्याचा ठपका. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.